त्या संध्याकाळी शर्मा कुटुंबाच्या घरात एक वेगळीच लगबग सुरू होती. कुणी जुने कपडे आवरत होतं, कुणी खोल्यांचं मोजमाप घेत होतं, तर कुणी भविष्यातील स्वप्न रंगवत होतं. पहिल्या नजरेत पाहणाऱ्याला वाटलं असतं की घरात एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू आहे, पण खरं चित्र काही वेगळंच होतं. घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्य 70 वर्षांच्या शारदा आईंना त्या संध्याकाळी वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निर्णयामुळे कुणाच्याही डोळ्यात पाणी नव्हतं. उलट घरातील अनेकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र दिलासा दिसत होता. कांचन आणि प्राजक्ता त्या घरातील सुना वारंवार घड्याळाकडे पाहत होत्या. कांचन मोठ्याने म्हणाली, "अगं जरा लवकर हात चालवा ना, संध्याकाळ होत आली आहे. वृद्धाश्रमात प्रवेशाची वेळ निघून जाईल." संदीप सांगत होता की संध्याकाळी नवीन प्रवेशाची प्रक्रिया करणारा व्यवस्थापक तिथे नसतो. त्याची वेळ फक्त 6 वाजेपर्यंतच असते. कांचनचा उत्साही आवाज अंगणातून माझ्या कानावर पडला. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हातात असलेली शारदाईंची जुनी सुती साडी पटकन पिशवीत ठेवत मोठ्याने म्हणाले, "हो कांचन, जरा धीर धर. सगळं जवळपास आवरलं आहे." माझं बोलणं ऐकून प्राजक्ता स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, "ताई, जरा लवकर करा ना. पार्लरचं फर्निचर बनवणारा कारागीरही आता येईल. आम्ही त्याला 6 वाजताचीच वेळ दिली आहे. म्हणजे शारदाई गेल्यानंतर तो निवांतपणे सगळं काम करू शकेल." माझ्या दोन्ही जावा मोठ्या उत्साहाने त्या भिंतींबद्दल चर्चा करत होत्या, जी शारदाईंच्या खोलीला अंगणाशी जोडत होती. ती भिंत पाडून त्याचं ब्युटी पार्लर आणखी मोठं आणि आकर्षक बनवायचं त्यांचा विचार होता. मला त्या पार्लरशी काही विशेष देणं घेणं नव्हतं, पण खरं सांगायचं तर माझाही एक स्वार्थ होता. शारदाई वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्यांची रोजची सेवा, त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवणं, त्यांचे आदेश पाळणं या सगळ्यातून माझी कायमची सुटका झाली असती. मीही या सगळ्याला कंटाळले होते. आता मला या घरात माझ्या मनाप्रमाणे घराच्या मालकिणीसारखं राहायचं होतं. रोजची कुरबुर, वाद आणि तणाव यापेक्षा शारदाई वृद्धाश्रमात राहिल्या तर त्यांनाही शांतता मिळेल आणि आम्हालाही इथे मोकळेपणाने जगता येईल, असंच मला वाटत होतं. कपाटाच्या वरच्या कप्प्यातील सगळं सामान काढून झाल्यावर मी खालच्या कप्प्याकडे हात वाढवला. तो भाग बहुतेक कित्येक वर्ष उघडलाच गेला नव्हता. त्यात जुन्या वर्तमानपत्रांच्या खाली काही जुने फोटो अल्बम आणि काही रिकामे डबे ठेवलेले होते. कपाट पूर्ण रिकामं करायचं म्हणून मी ते सगळं घाईघाईने बाहेर काढू लागले, जेणेकरून नंतर ते कपाट भंगारवाल्याला देता येईल. इतक्यात कपाटाच्या अगदी मागच्या कोपऱ्यात माझा हात कशातरी वस्तूला लागला. मी थोडं आत वाकून पाहिलं तर तिथे एक जुना पिवळसर लिफाफा अडकलेला दिसला. तो कपाटाच्या मागील फटीत अडकून राहिला असावा. मी तो बाहेर काढला. त्यावर माझे दिवंगत सासरे हरिभाऊ यांची ठळक सही दिसत होती. तो लिफाफा पूर्णपणे बंद होता. तो लिफाफा पाहताच माझ्या मनात एक विचित्र उत्सुकता निर्माण झाली. कदाचित त्यात कुठल्या जुन्या कौटुंबिक मालमत्तेची कागदपत्र असतील किंवा एखाद्या मोठ्या रकमेबद्दल काही माहिती असेल, असा विचार माझ्या मनात आला. मी घाईघाईने लिफाफ्याचा एक कोपरा फाडला आणि त्यातून दुमडलेला जुना स्टॅम्प पेपर बाहेर काढला. तो मृत्यूपत्राचा कागद होता आणि त्यावर हरिभाऊंनी स्वतःच्या हस्ताक्षरात काही लिहिलं होतं. माझी नजर जशी त्याच्या पहिल्या ओळीवर पडली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात लिहिलं होतं, "माझ्या मुलांनो, तुम्ही ज्या घराला तुमची मालमत्ता समजत आहात त्या घरावर कायदेशीरदृष्ट्या माझा कोणताही हक्क नाही. या घराचा खरा मालक मी एवढंच वाचू शकले. त्यानंतरचं काहीच माझ्या नजरेसमोर स्पष्ट दिसेना. माझे हात थंड पडले होते. अनेक महिन्यांपासून ज्या घराच्या मालकीसाठी घरात वाद सुरू होते ते घर हरिभाऊंचंच नव्हतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. घाबरलेल्या अवस्थेत तो कागद हातात घट्ट पकडून मी वेगाने अंगणात आले. कांचन आणि प्राजक्ता अजूनही पार्लरच्या सामानाबद्दल चर्चा करत होत्या. मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि सरळ माझे पती रमेश यांच्या खोलीत गेले. त्यावेळी रमेश काही कागदपत्रांचं काम करत होते. मी तो कागद त्यांच्या समोर धरत घाईघाईने म्हणाले, "रमेश, हे बघा, कपाटाच्या पट्टीत मला हा कागद सापडला. बाबांनी लिहून ठेवलं आहे की हे घर त्यांचं नाही, हे तर कुणा दुसऱ्याच्याच नावावर आहे." रमेश यांनी आश्चर्य आणि रागाच्या मिश्र भावनेने माझ्या हातातून तो कागद घेतला आणि काळजीपूर्वक वाचू लागले. जसजसं त्यांची नजर त्या अक्षरांवर फिरत होती तसतसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडत चालला होता. कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. त्यांची शांतता आणि चेहऱ्यावरची चिंता पाहून कांचन, प्राजक्ता आणि त्यांचे पती संदीप व मोहनही खोलीत आले. "काय झालं दादा? कोणता कागद आहे हा?" संदीपने पुढे येत विचारलं. रमेश कसाबसा श्वास घेत म्हणाले, "बाबांनी लिहिलं आहे की हे घर त्यांचं नाही. त्यांनी हे घर दुसऱ्याच कुणाच्या नावावर केलं आहे." हे ऐकताच खोलीत उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसू लागला. कांचन घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "दादा, तुम्ही काय बोलत आहात? असं कसं शक्य आहे? बाबांनी कदाचित एखादं दुकान किंवा एखाद्या संस्थेला काही दिलं असेल, पण हे घर तर आपलंच असणार." रमेश यांनी तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि लगेच मोबाईल काढून हरिभाऊंचे जुने वकील
विकी कुलकर्णी यांचा क्रमांक फिरवला. काही मिनिटं त्यांचं बोलणं सुरू होतं. त्यानंतर रमेश यांनी फोन ठेवला आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्न पाहत म्हणाले, विकी सर म्हणाले की ते मागच्या 1 वर्षांपासून याच दिवसाची वाट पाहत होते. ते अवघ्या अर्ध्या तासात आपल्या घरी पोहोचत आहेत आणि आपल्याला संपूर्ण सत्य सांगणार आहेत. या मालमत्तेची सर्व कागदपत्र आधीपासूनच त्यांच्या ताब्यात आहेत. हे ऐकताच संपूर्ण घरात एकदम शांतता पसरली. पुढे काय होणार याची कुणालाच कल्पना नव्हती. मुख्य रस्त्यालगत असलेलं ते घर कोट्यावधी रुपयांचं होतं आणि त्याच्या तळमजल्यामुळेच आज शारदाईंना घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्या घराचं भवितव्यही धोक्यात आलं होतं. आम्ही सगळे दिवाणखान्यात येऊन बसलो आणि वकील साहेबांची वाट पाहू लागलो. घड्याळाचे काटे जणू थांबले होते. दिवाणखान्यात इतकी शांतता होती की प्रत्येकाच्या श्वासाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. सोफ्यावर बसल्यावर माझी नजर समोरच्या भिंतीवर लावलेल्या हरिभाऊंच्या मोठ्या छायाचित्राकडे गेली. त्या छायाचित्रात ते हसत उभे होते आणि त्यांच्या शेजारी शारदा आईही उभ्या होत्या. ते छायाचित्र पाहताच माझ्या डोळ्यांसमोर 10 वर्षांपूर्वीचे दिवस तरळून गेले. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या आणि सुस्थितीत असलेल्या घरात पहिली सून म्हणून पाऊल ठेवताना माझ्या मनात खूप भीती होती. या घरातील माणसं कशी असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल आणि मी इथे कशी जुळवून घेईन याची सतत चिंता वाटत होती. पण माझी ही सगळी भीती शारदा आईंनी पहिल्याच दिवशी दूर केली होती. आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी सकाळी लवकर नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेले होते. तेव्हा शारदा आई मागून आल्या आणि त्यांनी लगेच माझा हात धरला. त्या म्हणाल्या, अगं, अजून तुझ्या हातावरची मेहंदीसुद्धा नीट फिकट झालेली नाही आणि तू स्वयंपाकघरात आलीस. चल जा आत. नुकतंच लग्न झालं आहे तुझं. जाऊन आराम कर. सध्या मी सगळं करते. माझी सून तर राणीसारखी राहणार. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला होता आणि खरं सांगायचं तर त्यांनी मला खरोखरच राणीसारखं जपलं होतं. दिवसभर त्या माझ्याकडून कोणतंच जड किंवा मोठं काम करून घेत नसत. मी काही काम करायला लागले तरी त्या मला जबरदस्तीने खोलीत जाऊन विश्रांती घ्यायला सांगत. हरिभाऊही संध्याकाळी दुकानातून परतताना माझ्यासाठी काही ना काही खाऊ घेऊन यायचे. रमेश हे घरातील मोठे मुलगे होते, पण ते थोडे सहज इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारे होते. मात्र हरिभाऊ आणि शारदाई घरात असताना त्यांची एवढीही हिंमत होत नसे की ते माझ्याशी मोठ्या आवाजात बोलतील. त्या काळात हे घर मला आनंद आणि समाधानाचं ठिकाण वाटत होतं. इथे फक्त प्रेम, आपुलकी आणि शांतता होती. नंतर तो दिवस आला जेव्हा मी शारदाईंना आनंदाची बातमी दिली की मी आई होणार आहे. त्या दिवशी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्यांनी संपूर्ण परिसरात मिठाई वाटली आणि गरजूंना मदतही केली. त्यानंतर त्यांनी माझी दिवसरात्र खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. कधी म्हणत, सुनबाई, तू जिन्यावर चढू नकोस. जर कधी माझ्या पायांना त्रास झाला तर स्वतः म्हणत, चल, मी तुझे पाय सोडून देते. तू फक्त आराम कर. बाकी सगळी कामं मी करते. शारदाई सतत माझ्या भोवती असायच्या. मला काय खायला आवडतं, काय प्यायला आवडतं याची त्या विशेष काळजी घ्यायच्या. मी अनेकदा त्यांना म्हणायचे, आई, तुम्ही स्वतः वयस्कर आहात. माझ्यासाठी इतकं करू नका. त्यावर त्या हसत म्हणायच्या, तू या घरात आनंद घेऊन येत आहेस. तुझी सेवा नाही केली तर मग कोणाची करू? आणि मग जेव्हा अथर्वचा जन्म झाला तेव्हा हरिभाऊंनी आनंदाच्या भरात त्यांच्या दुकानातील आणि कारखान्यातील सर्व कामगारांना 1 महिन्याचा पगार आगाऊ दिला होता. अथर्व तर जणू शारदाईंचा जीवच बनला होता. त्या दिवसभर त्याला कुशीत घेऊन फिरायच्या आणि त्याच्या छोट्या छोट्या खोड्यांवर मनापासून आनंदी व्हायच्या. आयुष्य त्या काळात खूप शांत, सुंदर आणि समाधानाने भरलेलं वाटत होतं. पण माणसाचा स्वभाव खूप विचित्र असतो. अनेकदा परिस्थिती कधी बदलते हेच कळत नाही. ही गोष्ट मला काही वर्षांनी समजली जेव्हा घरात संदीप आणि मोहन यांची लग्न झाली. कांचन आणि प्राजक्ता या घरात नव्या सुना म्हणून आल्या. दोघांचेही लग्न काही महिन्यांच्या अंतराने झाली होती आणि त्या दोघीही अत्यंत हुशार, चालाक आणि स्वार्थी स्वभावाच्या होत्या. त्यांच्या येण्याने घराचं वातावरणच बदलून गेलं. सुरुवातीला त्या खूप गोड बोलायच्या, पण काही दिवसातच त्यांनी स्वयंपाकघरापासून संपूर्ण घरावर स्वतःचं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. एकदा स्वयंपाकघरात जेवण बनत होतं. कांचन भाजी चिरताना म्हणाली, ताई, तुम्ही खूपच साध्या आहात. दिवसभर या उकाड्यात स्वयंपाकघरात राबत असता आणि शारदा आई मात्र तुम्हाला आपल्या इशाऱ्यावर नाचवत असतात. आमच्याकडून मात्र हे होणार नाही. आम्ही आमच्या नवऱ्यांना सरळ सांगणार आहोत की आमच्यासाठी कामाला बाई ठेवावी. मी तिला समजावत म्हणाले, कांचन, शारदा आई मोठ्या आहेत. त्यांचं सांगितलेलं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यावर ती हसत म्हणाली, ताई, जबाबदारी फक्त तुमचीच नाही ना. आम्हीही या घराच्या सुना आहोत. पण शारदाईंचा स्वभावच असा आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीत दोष दिसतो. काल भाजीत मी थोडंसं जास्त मीठ टाकलं तर सगळ्यांसमोर मला बोलल्या. तुम्हालाही माहिती आहे की त्यांचा रक्तदाब जास्त असतो, तरीसुद्धा त्या सतत मसालेदार पदार्थ मागत असतात. जुन्या सवयी काही जात नाहीत. दुसरीकडे प्राजक्ताही काही कमी नव्हती. ती सतत मोहनच्या
मनात वेगवेगळे विचार भरवत असायची. एकदा रात्री मी स्वयंपाकघराकडे जात होते. मोहनच्या खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता आणि आतून प्राजक्ताचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. ती रागाने म्हणत होती, या घरात आमचा काहीच मान नाही. सगळं फक्त शारदा आई आणि मोठ्या वहिनींच्याच हातात आहे. तुम्ही दिवसभर दुकानात बाबांच्या बोलण्याला सामोरं जाता आणि मी इथे सासूबाईंच्या टोमण्यांना. आपण किती दिवस असंच जगायचं? तुम्ही तुमच्या भावांशी बोलून बाबांकडे आपल्या वाटेची मागणी का करत नाही? अशा रोजच्या विषारी बोलण्यामुळे घरातील शांतता पूर्णपणे नष्ट झाली होती. कधी त्या जेवणात उणिवा काढायच्या तर कधी शारदाईंच्या साध्या बोलण्याचाही चुकीचा अर्थ काढून मोठा गोंधळ घालायच्या. सुरुवातीला मी शारदाईंच्या बाजूने बोलत होते, पण रोजचे वाद, भांडणं आणि तणाव यांना कंटाळून माझ्याही मनात स्वार्थ जागा झाला. मला वाटू लागलं की जर मी शारदाईंची बाजू घेत राहिले तर या दोघी माझं जगणं कठीण करतील. खरं तर आता शारदाईंच्या रोजच्या कामांचाही मला राग येऊ लागला होता. त्या मला ओझ्यासारखं वाटू लागल्या होत्या. मी हळूहळू घरकामातून स्वतःला दूर करू लागले आणि स्वतःचाच विचार करू लागले. मला असं वाटू लागलं की शारदाई खरोखरच माझ्यावर खूप आदेश चालवतात आणि त्यांची सेवा करून मला नेमकं मिळतं तरी काय? म्हणून मी शांत राहायला शिकले. घरात काहीही घडलं तरी मी त्यात बोलणं टाळू लागले. या सगळ्या वातावरणात 9 वर्षांचा अथर्वच शारदाईंच्या आयुष्यातील एकमेव आनंदाचा आधार होता. तो शाळेतून आला की आपली पिशवी सोफ्यावर टाकायचा आणि सरळ आजीकडे धावत जायचा. शारदा आई सुद्धा त्याला पाहताच आपले सगळे दुःख विसरून जायच्या. त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे खाऊन जपून ठेवायच्या आणि त्याला जुन्या गोष्टी सांगत बसायच्या. मला अजूनही एक दुपार आठवते. मी कपड्यांना इस्त्री करत होते आणि अथर्व शारदा आईंजवळ बसून हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारत होता. कांचन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि चेहरा वाकडा करत मला टोमणा मारत म्हणाली, ताई, तुमची तर मजाच आहे. स्वतःचं मूल या म्हाताऱ्या आईंकडे सोपवलं आहे म्हणजे स्वतः दिवसभर आराम करता येईल. तुमचा मुलगा तर सतत शारदा आईंजवळच असतो. उद्या तोही त्यांच्यासारखा आजारी किंवा चिडचिडा झाला तर? कशी आई आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलाची काहीच काळजी नाही, फक्त स्वतःची सोय बघता. तेवढ्यात प्राजक्ताही तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, अगदी बरोबर. शारदा आईंनी तर त्याला डोक्यावरच बसवलं आहे. इतक्या लाडामुळे तो बिघडून जाईल. त्यांचं बोलणं ऐकून माझा राग अनावर झाला, पण त्यांच्या कटू बोलण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी लगेच शारदा आईंच्या खोलीत गेले आणि अथर्वचा हात धरून त्याला ओढत बाहेर घेऊन आले. तो रडत म्हणत होता, मला आजीकडे जायचं आहे. पण मी त्याला रागाने सुनावत म्हणाले, पुन्हा तुझ्या आजीकडे गेलास तर बघ. त्यांना त्रास देऊ नकोस. जा आणि तुझा अभ्यास कर. शारदा आईंनी त्यांच्या खोलीच्या दारातून हे सगळं शांतपणे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू तळले होते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. आज जेव्हा मी त्या गोष्टी आठवते तेव्हा माझं मन अपराधीपणाने भरून जातं. माझ्या खोट्या अहंकारामुळे आणि कांचन प्राजक्ताच्या भीतीमुळे मी माझ्या निरागस मुलाला त्याच्या आजीपासून दूर केलं होतं, ज्या आजीने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. काळ पुढे सरकत होता. हरिभाऊंच्या दुकानाचा आणि कारखान्याचा व्यवसायही सुरळीत सुरू होता, पण तिन्ही भावांच्या नजरा मात्र सतत हरिभाऊंच्या मालमत्तेवरच गेलेल्या होत्या. हरिभाऊंच्या निधनाच्या काही आठवडे आधीची गोष्ट आहे. एक दिवस दिवाणखान्यात हरिभाऊ बसले होते. शहरातील एक मोठा मालमत्ता व्यवहार करणारा व्यापारी त्यांना भेटायला आला होता. रमेश, संदीप आणि मोहनही तिथे सोफ्यावर बसले होते. मी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आले तेव्हा तो व्यापारी अतिशय नम्रपणे म्हणाला, हरिभाऊ साहेब, तुम्ही अत्यंत दूरदृष्टी असलेले व्यावसायिक आहात. बाजारपेठेची समजही तुम्हाला उत्तम आहे. तुमचं हे घर मुख्य भागात आहे आणि आज त्याची किंमत प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही हे घर मला विकलं तर मी तुम्हाला बाजारभावापेक्षाही जास्त रक्कम देईन. त्या पैशात तुम्ही दुसऱ्या चांगल्या भागात मोठा बंगला घेऊ शकता आणि उरलेले पैसे व्यवसायात गुंतवून तो आणखी वाढवू शकता. मग इतका फायदा मिळत असताना तुम्ही हा निर्णय का घेत नाही? मी चहा आणि खाऊ टेबलावर ठेवला तेव्हा माझी नजर रमेश, संदीप आणि मोहनकडे गेली. त्यांच्या डोळ्यात पैशाची चमक स्पष्ट दिसत होती. त्यांच्या मनात एकच इच्छा होती की हरिभाऊंनी लगेच होकार द्यावा. उच्चभ्रू वसाहतीत राहण्याची त्यांना खूप हौस होती आणि व्यवसायही अधिक वाढवायचा होता. मात्र हरिभाऊंनी त्या व्यापारापुढे नाश्ता सरकवत गंभीर स्वरात सांगितलं, भाऊ, तुमचा प्रस्ताव खरोखरच आकर्षक आहे, पण माझ्यासाठी हे घर फक्त 4 भिंतींचं बांधकाम नाही की ज्याची किंमत पैशात मोजता येईल. हे घर माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं आहे. माझ्या मुलांचं बालपण इथे गेलं आहे. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी हे घर विकणार नाही. जगातील कितीही संपत्ती माझ्यासमोर ठेवली तरी माझा निर्णय बदलणार नाही. हे ऐकल्यावर तो व्यापारी निराश होऊन निघून गेला. पण रमेश, संदीप आणि मोहन यांच्या चेहऱ्यावर तीव्र नाराजी स्पष्ट दिसत होती. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीच्या दाराजवळ उभी होते तेव्हा मी पाहिलं की तिन्ही भाऊ एकत्र बसले होते आणि हळू आवाजात चर्चा करत होते. रमेश संतापलेल्या स्वरात म्हणाला, बाबा आपल्याला पुढे जाऊच देत नाहीत.
त्यांना आपली प्रगती व्हावी असंच वाटत नाही. निदान आता तरी बाबांनी समजूतदारपणे वागून व्यवसाय आमच्या हातात द्यायला हवा होता. बाजारात कितीतरी नवीन गोष्टी आल्या आहेत, पण बाबा अजूनही जुन्याच पद्धतींना धरून बसले आहेत. आता आम्ही काही लहान मुलं राहिलो नाही की कायम त्यांचंच ऐकत राहू. मला तर असं वाटतं की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊच शकणार नाही. आपल्या या अडचणीतून कधी सुटका होणार कोण जाणे. त्यांच्या हट्टामुळे आपलं किती नुकसान होत आहे. आपला व्यवसाय आपण आपल्या पद्धतीने कधी चालवू शकणार आहोत. रमेश संतापून बोलत होता. संदीप आणि मोहनही त्याच्या बोलण्याला दुजोरा देत होते. ते म्हणाले, बाबांचं चाललं तर ते आपल्याला आयुष्यभर कामगारासारखंच ठेवतील. आपण तर त्यांच्या हातातील बाहुल्याच बनून राहिलो आहोत. स्वार्थ आणि रागाने ते तिघे इतके आंधळे झाले होते की त्यांना याचं भानही राहिलं नाही की हरिभाऊ पाणी प्यायला त्यांच्या खोलीबाहेर आले होते आणि दाराजवळ उभे राहून त्यांचं संपूर्ण भाषण ऐकत होते. स्वतःच्या मुलांच्या तोंडून स्वतःबद्दल अशा गोष्टी ऐकणं आणि स्वतःला त्यांच्या प्रगतीच्या आड येणारा माणूस समजलं जात असल्याचं जाणवणं हा हरिभाऊंसाठी फार मोठा धक्का होता. ते हे सहन करू शकले नाहीत. अचानक त्यांच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटला आणि जोरात जमिनीवर पडला. त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. आम्ही सगळे घाबरून बाहेर धावलो. समोर पाहिलं तर हरिभाऊ छाती पकडून जमिनीवर कोसळले होते. स्वतःच्या मुलांच्या कटू शब्दांनी त्यांचं मन पूर्णपणे तुटलं होतं आणि त्याच क्षणी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं, पण त्यांना वाचवता आलं नाही. त्यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारस्तंभच कोसळल्यासारखं झालं. पण खरं सांगायचं तर मुलांच्या मनात दुःखापेक्षा मालमत्ता मिळण्याची अपेक्षा आणि मोकळेपणाची भावना अधिक होती. हरिभाऊंच्या निधनानंतर घराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. काही दिवसही लोटले नव्हते आणि कांचन व प्राजक्ताने आपला खरा स्वभाव दाखवायला सुरुवात केली. हरिभाऊ जिवंत असताना त्यांच्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती, पण आता घरात ठाम निर्णय घेणारं व्यक्तिमत्व उरलं नव्हतं आणि शारदाई स्वतःच्या दुःखातच हरवून गेल्या होत्या. एक सकाळी आम्ही सगळे जेवणाच्या टेबलाभोवती बसलो होतो. त्यावेळी शारदाई त्यांच्या खोलीत होत्या. तेव्हा कांचन ठाम आवाजात म्हणाली, दादा, आता बाबा नाहीत. दुकान आणि कारखान्याबद्दल तुम्ही तिघांनी काय ठरवलं आहे? आता सगळा भार तुमच्यावरच आहे. आणि खरं सांगायचं तर बाबांची जुनी कार्यपद्धती आता चालणार नाही. घर खर्चाचाही विचार करावा लागेल. कांचनचं बोलणं ऐकून रमेशने एक दीर्घश्वास घेतला आणि म्हणाला, हो कांचन, मीही त्याचाच विचार करत होतो. आता सगळा कारभार मी स्वतःच्या हातात घेणार आहे. बाबांचे जुने मुख्य कारकूनही बदलावे लागतील. ते हिशोब नीट ठेवत नाहीत. हे ऐकताच आतापर्यंत शांत बसलेला मोहन लगेच ताडकन उठून बसला आणि रागाने म्हणाला, दादा, सगळा कारभार फक्त तुम्हीच का सांभाळणार? आम्हीही काम करतो. बाबांनंतर दुकान आणि कारखान्यावर आमचाही तितकाच हक्क आहे. उद्या सगळा फायदा तुम्हीच स्वतःकडे ठेवला तर? त्याच्या या बोलण्यावर संदीपही चर्चेत सामील झाला आणि काही क्षणातच तिघा भावांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. ज्या घरात पूर्वी कधी मोठ्या आवाजात बोललंही जात नव्हतं, त्या घरात आता मालमत्ता आणि पैशांसाठी आरडाओरडा सुरू झाला होता. प्राजक्ता तर बराच काळ अशाच संधीची वाट पाहत होती. ती लगेच म्हणाली, दादा मोठे आहेत म्हणून काय झालं? याचा अर्थ असा नाही की आमचा हक्क हिरावून घ्याल. बाबांच्या काळात जे होतं ते वेगळं होतं. ती परिस्थिती वेगळी होती. पण आता आपल्या सगळ्यांचे स्वतःचे खर्च आहेत आणि या घराबद्दलही काहीतरी निर्णय व्हायला नको का? आपण किती दिवस वरच्या त्या छोट्याशा भागात राहणार? खाली इतका मोठा भाग आहे आणि तो शारदाईंनी एकट्याच व्यापून ठेवला आहे. त्याचं काय? प्राजक्ता म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. खरं तर माझ्या मनातही बऱ्याच दिवसांपासून हा मोह वाढत होता की कसंही करून खालचा भाग मला मिळावा. मग मी माझ्या मनाप्रमाणे घराची मांडणी करू शकेन आणि शारदाईंकडे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या त्रासातूनही मुक्त होईन. कांचनने लगेच प्राजक्ताच्या बोलण्याला पाठिंबा दिला आणि म्हणाली, हो प्राजक्ता, अगदी बरोबर बोलते आहे. आम्ही दोघी वरच्या मजल्यावर उकाड्यात त्रास सहन करतो आणि शारदाई इतक्या मोठ्या खोलीत खाली एकट्याच आरामात राहतात. आता आम्हालाही थोडं सुख मिळायला हवं ना? त्यानंतर आम्ही तिघीही आपल्या नवऱ्यांना सतत बोलू लागलो की आम्हाला स्वतंत्र जागा हवी किंवा मग खालचा संपूर्ण भाग आमच्या वाट्याला यायला हवा. रमेश घरातील मोठे होते, पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे ते सहज इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारे होते. त्यांची स्वतःची ठाम भूमिका फारशी नव्हती. त्यामुळे माझ्या आणि इतरांच्या दबावाखाली तेही येऊ लागले. घरात आता रोज अशाच प्रकारचे वाद सुरू झाले होते. कधी स्वयंपाकघरात जेवणावरून भांडणं व्हायची, तर कधी दुकानातील पैशांवरून चर्चा आणि आरोप प्रत्यारोप व्हायचे. शारदाईंची प्रकृतीही खालावत चालली होती. त्यांच्या औषधांचा खर्चसुद्धा आता आम्हा सर्वांना ओझ्यासारखा वाटू लागला होता. मी देखील या सगळ्या वादांना कंटाळले होते आणि हा प्रश्न कायमचा मिटावा अशी इच्छा करू लागले होते. मग एक दिवस दुपारी शारदाई झोपल्या असताना कांचनने अशी एक गोष्ट सुचवली की आमच्या सगळ्यांच्या स्वार्थाला आणखी खतपाणी मिळालं.
आम्ही तिघी सुना अंगणात बसून भाजी चिरत होतो तेव्हा कांचन माझ्याजवळ झुकून हळू आवाजात म्हणाली, ताई, मी बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट विचार करत आहे. बाबा आता नाहीत आणि शारदाई दिवसभर त्यांच्या खोलीत एकट्याच असतात. त्यांचं मनही एकटेपणामुळे खिन्न होत असेल. आपण त्यांच्या जवळ बसायला जाऊ शकत नाही, कारण आपल्यालाच घरकामातून वेळ मिळत नाही. मग आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं तर? हे ऐकताच माझ्या हातातील भाजी खाली पडली. मी अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाले, कांचन, तू काय बोलते आहेस? शारदा आईंना वृद्धाश्रमात पाठवायचं? लोक काय म्हणतील आणि रमेश काय विचार करतील? कांचन लगेच हसली आणि म्हणाली, अगं ताई, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. वृद्धाश्रमात शारदा आई अधिक आनंदात राहतील. तिथे त्यांच्या वयाच्या अनेक महिला असतील. त्यांचं मन रमेल. तिथे सगळ्या सुविधा असतात आणि वृद्धांची चांगली काळजीही घेतली जाते. आणि खरं सांगायचं तर त्यांच्या औषधांचा आणि आजारपणाचा खर्च आपण किती दिवस उचलणार? त्यांना तिथे पाठवलं तर खालचा संपूर्ण भाग रिकामा होईल. मग तुम्ही आणि दादा तिथे आरामात राहू शकता आणि आम्ही दोघी मिळून पुढच्या भागात आमचं ब्युटी पार्लर सुरू करू. सगळ्यांचाच फायदा होईल. प्राजक्ता उत्साहाने म्हणाली, हो ताई, कांचन अगदी बरोबर बोलते आहे. तुम्ही फक्त दादांना तयार करा. संदीप आणि मोहन यांना आम्ही समजावून सांगू. रोजच्या या त्रासापेक्षा एकदाच हा प्रश्न संपलेला बरा. त्या दिवशी काही काळ माझं मन मला दोष देत होतं, पण खालच्या भागाचा मोह आणि रोजच्या भांडणांपासून सुटका मिळवण्याची इच्छा इतकी प्रबळ झाली होती की माझ्या विवेकावर जणू पडदा पडला होता. मी शांतपणे त्यांच्या त्या निर्लज्ज प्रस्तावाला संमती देत गेले. त्या रात्री मी रमेशशी या विषयावर बोलले. सुरुवातीला ते थोडे साशंक झाले, पण काळजीच्या सुरात म्हणाले, सुमन, लोक काय म्हणतील? 3 मुलांनी मिळून आपल्या वृद्ध आईला घराबाहेर काढलं, असंच ना सगळे बोलतील? पण मी त्यांना समजावत म्हणाले, रमेश, आपण त्यांना काही वाईट परिस्थितीत तर ठेवत नाही आहोत. त्यांच्या भल्यासाठी आणि योग्य काळजी मिळावी म्हणूनच आपण त्यांना एका चांगल्या वृद्धाश्रमात पाठवत आहोत. आणि विचार कर, आपल्याला खालचा संपूर्ण भाग मिळेल. तू घरातील मोठा मुलगा आहेस, त्यामुळे खाली आरामात राहण्याचाही अधिकारही तुझाच आहे. माझ्या बोलण्याचा परिणाम झाला आणि रमेशही माझ्या मताशी सहमत झाले. दुसऱ्याच दिवशी संदीप आणि मोहन यांनीही या योजनेला मान्यता दिली. आम्ही सगळ्यांनी मिळून स्वतःच्या आईला घराबाहेर काढण्याचा हा नीच डाव आखला आणि शारदा आई कायमच्या या घरातून निघून जाण्याच्या दिवसाची वाट पाहू लागलो. माझ्या या विचारांची साखळी अचानक तुटली, कारण दरवाजेची घंटी जोरात वाजली. मी दचकून सरळ बसले. रमेश, संदीप आणि मोहनही घाबरून उभे राहिले. कांचन आणि प्राजक्ताच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला. बाहेर हरिभाऊंचे जुने वकील विकी कुलकर्णी उभे होते. त्यांच्या हातात जुनाट चामड्याची बॅग होती आणि चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त गंभीरपणा दिसत होता. रमेश घाईघाईने त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, विकी सर, आम्ही सकाळपासून चिंतेत आहोत. नेमकं प्रकरण काय आहे? विकी कुलकर्णी यांनी काहीही उत्तर दिलं नाही. ते शांतपणे आत आले आणि सोफ्यावर बसले. त्यांच्या अनुभवी नजरा खोलीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फिरल्या. त्यानंतर त्यांची नजर दिवाणखान्याच्या उघड्या दरवाजातून अंगणात ठेवलेल्या त्या पिशव्यांवर गेली, ज्यात मी थोड्याच वेळापूर्वी शारदाईंचं जुनं सामान भरलं होतं. त्या पिशव्या पाहताच त्यांच्या डोळ्यात संताप आणि दुःख एकाच वेळी उमटलं. रमेश पुन्हा म्हणाले, विकी सर, कृपया आता तरी सांगा, हे नेमकं काय चाललं आहे? असं म्हणत त्यांनी तो पिवळा लिफाफा आणि मृत्यूपत्राचा कागद त्यांच्या समोरच्या टेबलावर ठेवला. आज सुमनला शारदा आईंच्या कपाटात हा कागद सापडला. त्यात बाबांनी लिहिलं आहे की हे घर त्यांचं नाही. तुम्ही तर त्यांच्या सगळ्या कायदेशीर आणि व्यावसायिक कामांची जबाबदारी सांभाळत होतात. मग कृपया आम्हाला सांगा, जर हे घर बाबांचं नव्हतं तर ते नेमकं कोणाचं आहे? आम्ही त्यांची मुलं आहोत आणि या संपत्तीवर आमचा हक्क आहे. विकी कुलकर्णी यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी चष्मा नीट केला आणि जणू एखादा महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आहेत अशा स्वरात बोलायला सुरुवात केली. हे काही विनोद नाही रमेश. हरिभाऊ गेल्या 1 वर्षांपासून तुमच्या सगळ्यांच्या वागण्याकडे खूप बारकाईने लक्ष देत होते. दुकानातील तुमची उद्धट वागणूक, घरातील वातावरण आणि त्यांच्या पत्नीबरोबर होणारा अपमान, हे सगळं त्यांनी पाहिलं होतं. त्यांच्या निधनानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईशी कसं वागाल याची त्यांना पूर्वकल्पना आली होती. खोलीत एकदम शांतता पसरली. विकी कुलकर्णी पुढे म्हणाले, म्हणूनच त्यांनी तो कागद मुद्दाम कपाटाच्या तळाशी लपवून ठेवला होता. त्यांना खात्री होती की एक दिवस तुम्ही त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढण्यासाठी तिचं सामान नक्कीच आवराल आणि त्यावेळी हा कागद तुमच्या हाती लागेल. त्यानंतर तुमचा सगळा अहंकार क्षणात नाहीसा होईल. हे ऐकताच बराच वेळ अस्वस्थ बसलेला संदीप पुढे सरसावला आणि म्हणाला, वकील साहेब, कृपया गोलमोल बोलू नका. बाबांनी रागाच्या भरात दुकान किंवा कारखान्याचा काही भाग एखाद्या संस्थेला दिला असेल तर ते स्पष्ट सांगा. पण हे घर आमचंच आहे ना? त्या क्षणी कांचनही मध्येच म्हणाली, हो वकील साहेब, लवकर सांगा. आम्ही तर आजच शारदाईंना वृद्धाश्रमात पाठवण्याची सगळी तयारी केली आहे.
उद्यापर्यंत नवीन फर्निचरही येणार आहे. आम्ही आता आणखी वाट पाहू शकत नाही. कांचनच्या निर्लज्ज बोलण्यावर विकी कुलकर्णी यांनी एक उपरोधिक स्मित केलं. त्यांनी संदीप आणि कांचनकडे पाहिलं आणि शांत पण धारदार आवाजात म्हणाले, संदीप, मला वाटतं तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य अजून समजलेलं नाही. हरिभाऊंनी हे घर कुणाच्याही नावावर केलं नाही आणि ते कुठल्याही संस्थेलाही दिलेलं नाही. कारण जी गोष्ट एखाद्या व्यक्तीची स्वतःचीच नसते ती तो दुसऱ्याच्या नावावर कशी करणार? हे ऐकताच जणू आमच्यावर आकाश कोसळलं. सगळ्यांचे चेहरे फिके पडले. रमेश घाबरलेल्या आवाजात म्हणाले, म्हणजे काय? बाबांनी हे घर त्या मालमत्ता व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला विकलं होतं का? तुम्ही स्पष्ट का सांगत नाही? या घरातून आम्हाला आमचा वाटा मिळणार आहे ना? विकी कुलकर्णी शांतपणे म्हणाले, घर हरिभाऊंचं नव्हतंच. हे शब्द ऐकताच खोलीतील वातावरण गोठल्यासारखं झालं. त्यांनी आपली फाईल उघडली आणि त्यातून एक जाड फाईल बाहेर काढून टेबलावर ठेवली. मग आमच्याकडे पाहत ते म्हणाले, या घराचा खरा आणि कायदेशीर मालक आजही जिवंत आहे. या घरावरील सर्व हक्क त्याच व्यक्तीकडे आहेत आणि सुरुवातीपासूनच हे घर त्याच्याच नावावर आहे. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. फक्त श्वासांचे आवाज ऐकू येत होते. रमेश कसाबसा म्हणाला, तुम्ही काय म्हणत आहात? हे घर बाबांचं नव्हतं? हे कसं शक्य आहे? आम्ही लहानपणापासून या घरात राहतो आहोत. हे घर बाबांचंच आहे. विकी कुलकर्णी यांनी ठामपणे मान हलवली. नाही रमेश, या घराची खरी मालकीण दुसरी कोणी नसून तुमची आई आहे. हे घर शारदा वहिनींच्या नावावर आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोकं पूर्ण सुन्न झालं. रमेश, संदीप आणि मोहन यांच्या चेहऱ्यावरचं रक्त जणू निघून गेलं होतं. कुणालाच आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मोहन संतापून म्हणाला, हे अशक्य आहे. तुम्ही खोटं बोलत आहात. हे घर तर बाबांनी बांधलं होतं. आम्ही लहानपणापासून हेच ऐकत आलो आहोत. मग हे घर त्यांच्या नावावर नव्हतं आणि आईंच्या नावावर होतं. हे कसं शक्य आहे? विकी कुलकर्णी यांनी त्याच्याकडे शांत पण कठोर नजरेने पाहिलं. मग ते म्हणाले, हरिभाऊंनी हे घर बांधलं हे खरं आहे. बांधकामासाठी लागणारा खर्च, साहित्य आणि मेहनत त्यांची होती. पण ज्या जमिनीवर हे घर उभं आहे त्या जमिनीची मालकीण आणि नोंदणी कधीच हरिभाऊंच्या नावावर नव्हती. खोलीत पुन्हा शांतता पसरली. ते पुढे म्हणाले, तुम्ही सगळे खूप लहान होता तेव्हा हरिभाऊंचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला होता. त्यावेळी तुमच्या आईने स्वतःचे सर्व दागिने विकले. त्यांच्या माहेरकडून मिळालेली कौटुंबिक जमीनही विकली. त्या पैशात त्यांनी ही जागा विकत घेतली. आम्ही स्तब्ध होऊन ऐकत होतो. फक्त इतकंच नाही, विकी कुलकर्णी पुढे म्हणाले, हरिभाऊंना पुन्हा व्यवसायात उभं करण्यासाठीही त्यांनी स्वतःचं सर्वस्व दिलं. पण त्या महान स्त्रीने आयुष्यभर कधीही आपल्या पतीला कमीपणा येईल असं वागणं केलं नाही. हे घर आपल्या नावावर आहे याची जाणीवही त्यांनी कुणाला होऊ दिली नाही. त्यांचा आवाज आता अधिक भावूक झाला होता. आयुष्यभर त्यांनी तुमच्या वडिलांचा मान राखला. तुमच्या नजरेत तेच या घराचे प्रमुख आहेत ही भावना कायम ठेवली. स्वतःचा हक्क लपवून त्यांनी त्यांच्या सन्मानाचं रक्षण केलं. विकी कुलकर्णी यांनी आमच्याकडे रोखून पाहिलं. आणि त्या आईच्या बदल्यात तुम्ही काय केलं? ज्या स्त्रीने स्वतःचं सर्वस्व तुमच्यासाठी दिलं तिलाच वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतलात. त्यांचं प्रत्येक वाक्य जणू आमच्या मनावर घाव घालत होतं. खोलीतील वातावरण इतकं जड झालं होतं की श्वास घेणं सुद्धा कठीण वाटत होतं. कांचन आणि प्राजक्ता पूर्णपणे गोंधळून गेल्या होत्या. तेवढ्यात विकी कुलकर्णी यांनी आणखी एक धक्कादायक सत्य सांगितलं. आणखी एक गोष्ट ऐका. हरिभाऊंना तुमच्या लोभाची पूर्ण जाणीव झाली होती. ज्या रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्या रात्री त्यांनी तुमच्या तिघा भावांचं संपूर्ण संभाषण ऐकलं होतं. तुम्ही त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहात हे त्यांना स्पष्टपणे समजलं होतं. त्यांना पूर्ण कल्पना आली होती की त्यांच्या डोळ्यांवर कायमचा पडदा पडताच तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला एका घासासाठीही व्याकुळ कराल. म्हणूनच जाण्यापूर्वी त्यांनी दुकान आणि कारखान्यातील 50% हिस्सा कायदेशीररित्या शारदा वहिनींच्या नावावर हस्तांतरित करून ठेवला होता. विकी कुलकर्णी यांचं हे बोलणं ऐकताच तिन्ही भावांचे पाय थरथर कापू लागले. ज्या दुकानावर आणि कारखान्यावर ते पूर्ण हक्क असल्याचा दावा करत होते त्यातील अर्धा भाग आधीच त्यांच्या हातातून निसटला होता. काही क्षणांपूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा गर्व, अहंकार आणि मालकीची भावना एका क्षणात नाहीशी झाली. विकी कुलकर्णी यांनी माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत ठाम आवाजात पुढे सांगितलं, आणि या घराबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या वर्षी शारदा वहिनींनी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता आणि हरिभाऊंनीही त्याला संमती दिली होती की त्यांच्या निधनानंतर हे घर त्यांचा एकुलता एक नातू अथर्वच्या नावावर जाईल. हे ऐकताच आम्ही सगळे अवाक झालो. ते पुढे म्हणाले, कारण या संपूर्ण घरात फक्त तोच एक मुलगा आहे ज्याने आपल्या आजीवर निस्वार्थ प्रेम केलं आहे आणि शारदा वहिनींच्याही मनात त्याच्यासाठी अमाप प्रेम आहे. क्षणभर थांबून त्यांनी कठोर स्वरात पुढचं वाक्य उच्चारलं,
पण नीट लक्षात ठेवा, मृत्यूपत्रानुसार जोपर्यंत शारदाबहिणी जिवंत आहेत तोपर्यंत या घराच्या प्रत्येक विटेवर त्यांचाच अधिकार असेल. अथर्वला हे घर त्यांच्या निधनानंतरच मिळेल. तोपर्यंत या घरावरील संपूर्ण नियंत्रण शारदाबहिणींच्याच हातात राहील. हे ऐकताच कांचन आणि प्राजक्ताचे चेहरे उतरले. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांनी रंगवलेली सगळी स्वप्न कोसळताना दिसत होती. विकी कुलकर्णी उभे राहिले. त्यांनी आपली बॅग बंद केली आणि शेवटचा इशारा देत म्हणाले, हरिभाऊंचा शेवटचा संदेशही ऐका. जर तुम्हापैकी कुणीही शारदाबहिणींना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर त्या फक्त एका दूरध्वनीवर पोलिसांना बोलावू शकतात. त्या क्षणी तुम्हाला या घरातून बाहेर जावं लागेल आणि त्याविरुद्ध तुम्ही काहीही करू शकणार नाही, कारण कायदेशीरदृष्ट्या तुमच्या हातात कोणताही अधिकार नाही. हे बोलून विकी कुलकर्णी दिवाणखान्यातून बाहेर निघून गेले. मागे मात्र आम्हा सगळ्यांना भीती, धक्का आणि अविश्वास यांच्या गर्देत सोडून गेले. त्यांच्या जाण्यानंतर काही क्षण दिवाणखान्यात पूर्ण शांतता पसरली होती. आम्ही सगळेजण दगडासारखे जागच्या जागी उभे होतो. घडलेलं सत्य स्वीकारण्याची कुणाचीही तयारी नव्हती. सगळ्यात आधी ही शांतता कांचनच्या कर्कश आवाजाने भंगली. ती संतापाने माझ्याकडे बोट दाखवत ओरडली, हे सगळं सुमन ताईंचं कारस्थान आहे. ही सुरुवातीपासूनच शारदाईंची बाजू घेणारी आहे. स्वतःच्या मुलाच्या नावावर कोट्यावधींचं घर मिळावं म्हणून हिनेच सासूला आपल्या प्रभावाखाली ठेवलं असणार. नाहीतर इतक्या लहान मुलाच्या नावावर संपूर्ण घर कसं काय केलं जाईल? आणि आम्हाला काहीच कळलं नाही. प्राजक्ता ही लगेच तिच्या बाजूने उभी राहिली. ती रडत मोहनच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की तुमचा वाटा मागा, पण तुम्ही ऐकलंच नाही. आता बघा, इतकी वर्ष कष्ट करूनही आपल्याला काय मिळालं? सगळं सुमन ताई आणि त्यांच्या मुलाच्या वाट्याला गेलं आणि आपण मात्र इथे परक्यासारखे राहणार. आता आपल्यालाच शारदाई आणि सुमनताईंची मर्जी सांभाळत जगावं लागेल. त्यांच्या विषारी बोलण्यामुळे खोलीत पुन्हा एकदा तणावाचं वादळ उठलं. संदीप संतापाने पुढे आला. त्याने रमेशची कॉलर पकडली आणि जोरात ओरडला, दादा, या सगळ्यामागे तुमच्या कुटुंबाचाच डावा आहे. तुम्ही मुद्दाम अथर्वला आजीकडे ठेवत होता, म्हणजे तो त्यांच्या मालमत्तेचा वारसा होईल, आणि आम्हाला याची कल्पनाही येऊ दिली नाही. आज आपण या अवस्थेत आलो आहोत तर त्याला तुम्ही आणि तुमची पत्नीच जबाबदार आहात. रमेशनेही संदीपचा हात झटकून दिला आणि रागाने म्हणाला, तुझं काहीतरी बोलणं बंद कर. मला स्वतःलाच आज या सगळ्याची माहिती मिळाली आहे आणि शारदाईंनी घर अथर्वच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात माझी काय चूक आहे? तुम्हीही तर त्यांच्यापासून सुटका करून घ्यायचीच बोलत होता. आता स्वतःच्या कर्माचं फळ स्वतःच भोगा. मोहनही लगेच मध्ये पडला आणि तिन्ही भावांमध्ये अशी वादावादी सुरू झाली की क्षणात हातागाईची वेळ आली. संपूर्ण घरात गोंधळ उडाला होता. कांचन आणि प्राजक्ता बाजूला उभ्या राहून आपल्या नवऱ्यांना आणखी भडकवत होत्या आणि माझ्यावर टोमण्यांचा वर्षाव करत होत्या. ज्या दोघी काही वेळापूर्वी नव्या सौंदर्य केंद्राची स्वप्न रंगवत होत्या त्या आता हताश झाल्या होत्या. लोभ आणि स्वार्थाने त्यांच्या मनातील नात्यांचा पूर्णपणे चुरडा केला होता आणि ते तिघे भाऊ जे हरिभाऊंच्या निधनानंतर मनोमन आनंदी झाले होते, आज एकमेकांचे वैरी बनले होते. या सगळ्या गोंधळात मी मात्र शांत उभी होते. कांचन आणि प्राजक्ताचे शब्द माझ्या कानावर पडत होते, पण माझं अंतर्मन वेगळ्याच वेदनेत तळमळत होतं. स्वार्थामुळे इतकी वर्ष झोपलेलं माझं मन आज अचानक जाग झालं होतं. माझ्या मनात एकच विचार सतत घोळत होता, शारदाई किती महान आहेत, ज्यांच्या नावावर घर होतं. त्यांनी आयुष्यभर ते घर आपल्या पतीचंच आहे असं भासवलं. माझ्या प्रत्येक चुकीकडे, प्रत्येक उद्धट वागण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. माझ्या प्रत्येक कटू शब्दाला त्यांनी शांतपणे सहन केलं आणि तरीही त्यांनी माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित करून ठेवलं. आणि मी काही खोल्या आणि घराच्या खालच्या भागाच्या मोहात पडून स्वतःच्या सासूचं सामान वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी बांधत होते. हा विचार येताच मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. माझ्या स्वार्थाची आणि नीचपणाची मला तीव्र लाज वाटत होती. मनात येत होतं की स्वतःलाच आरशासमोर उभं करून जाब विचारावा. खोलीतील आरडाओरडा, भावांची भांडणं आणि आरोप प्रत्यारोप आता माझ्यासाठी महत्त्वाचे राहिले नव्हते, कारण माझ्या मनात उसळणारं पश्चातापाचं वादळ यापेक्षा कितीतरी अधिक भयंकर होतं. संदीप आणि मोहन एकमेकांना ढकलत होते. रमेश त्यांना थांबवण्याऐवजी स्वतःच त्या भांडणाचा भाग झाला होता. कांचनचा कर्कश आवाज अजूनही घरभर घुमत होता. हेच ते लोक होते जे काही तासांपूर्वी एका वृद्ध आईला घराबाहेर काढण्याची योजना आखत होते. आता मात्र मालमत्ता हातातून निसरत असल्याचं दिसताच ते एकमेकांचे शत्रू बनले होते. संदीप संतापाने ओरडत होता तर रमेश त्याला प्रत्युत्तर देत म्हणत होता, मलाही आताच विकी कुलकर्णीकडून हे सगळं समजलं आहे. मोहन मध्येच म्हणाला, पण आईंना घराबाहेर काढायची कल्पना सर्वात आधी तुमची आणि सुमन वहिनींचीच होती ना? तुम्हीच असं वातावरण तयार केलं की आपण सगळे आईंच्या विरोधात गेलो. त्यांचे आरोप ऐकताना माझं मन आणखी खचत होतं. हे वेड्यासारखं वागणं कसं थांबवायचं हेच मला समजत नव्हतं. माझ्या डोळ्यांसमोर मात्र विकी कुलकर्णींनी सांगितलेलं सत्य पुन्हा पुन्हा उभं राहत होतं.
शारदाईंनी स्वतःची जमीन विकली, दागिने विकले, घर उभं केलं, संसार वाचवला, पतीचा सन्मान जपला आणि आयुष्यभर स्वतःच्या हक्काचा कधीही गाजावाजा केला नाही. आणि आम्ही त्यांना काय दिलं? उपेक्षा, टोमणे आणि वृद्धाश्रमाचा रस्ता. अचानक या गोंधळात दाराजवळून एक हलका आवाज आला. मी दचकून मागे वळले. दारात माझा 9 वर्षांचा अथर्व उभा होता. त्याचा निरागस चेहरा अश्रूंनी ओला झाला होता आणि त्याच्या छोट्याशा हातात शारदाईंचा एक जुना फोटो घट्ट पकडलेला होता. अथर्वला अशा अवस्थेत रडताना पाहताच माझी पावलं आपोआप त्याच्याकडे वळली. तो धावत आला आणि माझ्या पायांना मिठी मारून रडू लागला. आई, आजी रडत आहेत, त्यांना घराबाहेर पाठवू नकोस. जर माझी आजी गेली तर मीही त्यांच्यासोबत वृद्धाश्रमात जाईन. मी आजीशिवाय राहू शकत नाही. माझ्या मुलाच्या या निरागस शब्दांनी मी स्तब्ध झाले आणि त्याच क्षणी दिवाणखान्यात सुरू असलेलं भांडणही थांबलं. रमेश, संदीप आणि मोहन यांचे हात थांबले. कांचन आणि प्राजक्ताही शांत झाल्या. सगळ्यांच्या नजरा अथर्ववर गेल्या. माझा बांध अखेर फुटला. मुलाच्या त्या निरागस शब्दांनी माझे अश्रू थांबेनासे झाले. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि हंबरडा फोडून रडू लागले. त्याच्या शब्दांनी माझ्या मनातील माणुसकी पुन्हा जागी झाली होती. आत साचलेला लोभ, स्वार्थ आणि अहंकार क्षणात विरघळून गेला. मी डोळे पुसले आणि झटकन उभी राहिले. बस करा आता तुम्ही सगळे. खूप झाला हा तमाशा. माझ्या कठोर आवाजाने सगळे माझ्याकडे पाहू लागले. मी दुःख आणि संतापाने म्हणाले, आपण सगळ्यांना लाज वाटली पाहिजे. ज्या घराच्या खऱ्या मालकिनीला आपण घराबाहेर काढणार होतो त्याच घरासाठी आज आपण एकमेकांशी भांडत आहोत. रमेश म्हणाला, सुमन तू मध्ये बोलू नकोस. हा मालमत्तेचा विषय आहे. पण मी त्यांचं वाक्य मध्येच तोडलं. कोणती मालमत्ता रमेश? हे घर तुमच्या आईने स्वतःचे दागिने विकून घेतले. आयुष्यभर त्यांनी तुमच्या वडिलांचा मान राखण्यासाठी सत्य लपवलं आणि आज तुम्ही त्याच घरासाठी एकमेकांची कॉलर पकडत आहात. हे बोलून मी तिथून सरळ अंगणात आले. तिथे ते सुटकेस ठेवलेली होते ज्यात मी स्वतःच्या हाताने शारदाईंचं सामान भरलं होतं. मी थेट त्यांच्याजवळ जाऊन जमिनीवर बसले आणि गाईगाईने त्याचं कुलूप उघडू लागले. मी त्यांचे कपडे, औषधं आणि इतर वस्तू बाहेर काढू लागले. माझे हात वेगाने चालत होते आणि डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. कांचन आणि प्राजक्ताही माझ्या मागोमाग तिथे आल्या. कांचन उपरोधिक आवाजात म्हणाली, वा वहिनी, काय बदल झाला आहे. आता तर तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित झालं आहे ना. कोट्यावधींच्या मालमत्तेचा वारसदार झाला आहे. त्यामुळे आता सासूबाईंची सेवा करणारच. प्राजक्ताही लगेच म्हणाली, खरंच तुम्ही तर फारच चलाक निघालात. आम्हाला वेगळी स्वप्न दाखवत स्वतः मात्र एवढ्या मोठ्या घरावर हक्क मिळवला आणि आता चांगुलपणाचा आव आणत आहात. त्यांचं बोलणं ऐकून माझा संताप अनावर झाला. मी उभी राहिले आणि दोघींकडे रोखून पाहत ठाम आवाजात म्हणाले, तुमच्या या विषारी बोलण्याला आता पूर्णविराम द्या. हे घर माझ्या मुलाला मिळालेलं नाही. हे घर माझ्या सासूबाईंचं आहे. आणि नीट ऐका, ज्याला या घरात राहायचं आहे त्याने त्यांचा आदर करायचा. इथे कोणतंही सौंदर्य केंद्र उघडणार नाही आणि कुणीही वृद्धाश्रमात जाणार नाही. मी आणखी कठोर स्वरात म्हणाले, ज्याला इथे राहण्यात अडचण वाटते त्याच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. तुम्ही आत्ताच तुमचं सामान बांधा आणि जाऊ शकता. माझा आवाज ऐकताच कांचन आणि प्राजक्ताचे चेहरे उतरले. तेवढ्यात रमेश, संदीप आणि मोहनही तिथे आले. रमेशने माझं बोलणं ऐकलं आणि जणू त्याच्यात दडलेला मुलगाही जागा झाला. तो माझ्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, सुमन अगदी बरोबर बोलते आहे. आपण सगळे लोभाने अंधे झालो होतो. आई कुठेही जाणार नाहीत आणि ज्याला अडचण असेल तो जाऊ शकतो. मी या घरातील मोठा मुलगा आहे आणि आजनंतर माझ्या आईविरुद्ध एक शब्दही मी सहन करणार नाही. रमेशच्या या ठाम भूमिकेमुळे संदीप आणि मोहन यांनाही स्वतःची चूक जाणवली. संदीपने मान खाली घातली आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाला, दादा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. मालमत्तेच्या मोहात आम्ही हेच विसरलो की आई किती चांगले आहेत. घर त्यांच्या नावावर होतं पण त्यांनी आयुष्यभर आम्हाला त्याची जाणीवही होऊ दिली नाही. कारण आम्हाला कधीही असं वाटू नये की आपल्या वडिलांना काही मान नव्हता. बाबा फक्त आम्हाला लोभापासून वाचू इच्छित होते. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. मोहनने प्राजक्ताकडे नाराजीने पाहिलं आणि म्हणाला, हो दादा, विकी कुलकर्णीच्या बोलण्यामुळे माझेही डोळे उघडले. मला भडकवण्यात हिने काहीच कमी ठेवलं नाही आणि आईंनी मात्र आयुष्यभर हे घर बाबांचंच आहे असंच सगळ्यांना वाटू दिलं. पण आम्ही इतकी वाईट मुलं निघालो की स्वतःच्या आईलाच घराबाहेर काढण्याचा विचार केला. खरं तर त्यांनी आम्हाला माफही करू नये. जेव्हा कांचन आणि प्राजक्ताला कळलं की त्यांच्या नवऱ्यांना स्वतःची चूक समजली आहे आणि त्यांची योजना पूर्णपणे फसली आहे, तेव्हापासून त्या दोघीही शांत उभ्या राहिल्या. आता त्यांची काहीही चालणार नाही आणि कायदेशीरदृष्ट्या त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाही हे त्यांनाही समजलं होतं. आम्ही सगळे जड अंतःकरणाने शारदाईंच्या खोलीकडे निघालो.
दार किंचित उघडं होतं. आत डोकावून पाहिलं तर त्या हातात आरतीचं ताट घेऊन देवासमोर उभ्या होत्या. डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर अजूनही आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रार्थना होती. मला बाहेर उभं राहावे ना. मी धावत आत गेले आणि त्यांच्या पायांवर कोसळले. रडत रडत मी म्हणाले, आई मला माफ करा. मी खूप मोठी अपराधी आहे. तुमच्या प्रेमाचं उत्तर मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून द्यायचं ठरवलं होतं. स्वार्थाने मी इतकी आंधळी झाले होते की तुमचं आयुष्यभराचं त्यागमय जीवन मला दिसलंच नाही. देव मला कोणतीही शिक्षा देऊ, पण तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवू नका. माझं रडणं ऐकून तिन्ही भाऊही खोलीत आले. तेही आईच्या चरणी बसले. रमेश त्यांच्या पायांना स्पर्श करत म्हणाला, आई आमच्याकडून खूप मोठं पाप झालं. पैशाच्या मोहात आम्ही आमचं खरं सुख विसरलो. तुम्ही बाबांसाठी स्वतःचं सर्वस्व दिलं आणि आम्ही इतके अयोग्य ठरलो की त्याची किंमतच ओळखू शकलो नाही. आम्हाला माफ करा. आजनंतर या घरात तुमचाच शब्द अंतिम असेल. दाराजवळ उभ्या असलेल्या कांचन आणि प्राजक्ताच्या डोळ्यांतही अश्रू आले होते. सगळ्यांची मनं वितळली होती. त्या क्षणी प्रत्येकाला जाणवलं की खरी संपत्ती घर, दुकान किंवा कारखाना नसतो. खरी संपत्ती म्हणजे आई असते, जी आपल्या मुलांसाठी आयुष्यभर स्वतःचं सर्वस्व अर्पण करत असते. शारदा आईने डोळे पुसले, मग त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. मला जवळ घेतलं आणि तिन्ही मुलांना आपल्या शेजारी बसवलं. हसत त्या म्हणाल्या, माझ्या लेकरांनो, आई कधीच आपल्या मुलांवर रागवत नाही. मी जे काही केलं ते फक्त तुमच्यासाठीच केलं. मला या घराचा मोह नव्हता. माझी एकच इच्छा होती की तुम्ही सगळे प्रेमाने आणि एकोप्याने राहावं. मग त्यांनी रमेशकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या, जमीन, जुमला, घर, दुकान हे फक्त विटा, सिमेंट आणि पैशांनी तयार होत नाही. खरी संपत्ती प्रेम, विश्वास आणि आपुलकीने उभी राहते. तुमचे बाबा दूरदृष्टीचे माणूस होते. त्यांना माहीत होतं की पैसा माणसाला आंधळ करू शकतो. म्हणूनच त्यांना तुम्ही एकमेकांचे शत्रू व्हावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. पण आज मला आनंद आहे की तुम्हा सगळ्यांना तुमची चूक समजली. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही सगळे माझी लेकरं आहात. हे दुकान, हा कारखाना, हे घर, हे सगळं शेवटी तुमचंच आहे. शारदाईंच्या प्रेमळ शब्दांनी घरात साचलेला सारा कटुपणा विरघळून गेला. मोहन आणि संदीप पुढे आले. त्यांनी आईंची माफी मागितली आणि यापुढे दुकानात एकत्रितपणे, समजुतीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचं वचन दिलं. मी देखील स्वतःमध्ये बदल घडवून आणला होता. आता मी सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून त्यांची काळजी घ्यायला लागले होते. आणि अथर्व तर आधीपासूनच आपल्या आजीवर मनापासून प्रेम करत होता. त्या घराच्या भिंती, ज्या कालपर्यंत लोभाच्या साक्षीदार होत्या, त्या आता प्रेम, विश्वास आणि आपुलकीने उजळून निघाल्या होत्या. आम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला होता. जगातली कोणतीही संपत्ती आपल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मौल्यवान असू शकत नाही. जे लोक स्वतःचं सर्वस्व अर्पण करूनही आपल्या आनंदासाठी प्रार्थना करत राहतात, तेच आपली खरी संपत्ती असतात. मित्रांनो, माणूस जेव्हा लोक, मालमत्ता आणि स्वार्थाच्या आहारी जातो, तेव्हा त्याला घडवणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या नात्यांची किंमत विसरायला होते. वडीलधारी माणसं ही केवळ जबाबदारी नसतात, तर कुटुंबाचा मजबूत पाया असतात. आणि अनेकदा आई वडिलांच्या त्यागाला आपण अगदी साधी गोष्ट समजतो, पण त्यांची खरी किंमत आपल्याला तेव्हा कळते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. पैसा आणि मालमत्ता कुटुंबाला एकत्र बांधू शकत नाहीत, पण आदर, कृतज्ञता आणि आपल्या मोठ्यांबद्दलचं प्रेम संपूर्ण कुटुंब वाचवू शकतं. धन्यवाद.